आणि सुरुवातीलाच बातमी मुंबईतल्या दादरमधल्या कबूतरखान्यात मराठी संघटनांच्या आंदोलनाची। आज पोलिसांना निवेदन देण्यासाठी मराठी संघटना दादरमध्ये दाखल झाल्या। मात्र मराठी संघटना दादरमध्ये पोहोचण्याआधीच पोलिसांनी त्यांची धरपकड सुरू केली। मराठी मुंबई एकीकरण संघटनेचे काही कार्यकर्ते कबूतरखान्याजवळ दाखल झाले। माध्यमांकडे ते आपली भूमिका स्पष्ट करत होते। मात्र असं असतानाच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यामुळे कार्यकर्ते आणखीनच आक्रमक झाले। 6 ऑगस्टला जैन समाजाने कबूतरखाना बचावासाठी आंदोलन केलं। चाकू हाती घेत महिलांनी कबूतरखान्यावरील ताडपत्री अक्षरशः कापून काढल्या। कोर्टाच्या नियमांची पायमल्ली केली। जैन आंदोलकांनी कबूतरांसाठी दाण्यांच्या मोठाली पोती आणून तिथे टाकली। मात्र त्यावेळेला पोलिसांनी एकाही आंदोलकाला ताब्यात घेतलं नाही। एकाही आंदोलकाला पोलीस व्हॅनमध्ये टाकलं नाही। मात्र या उलट मंगल प्रभात लोढा यांनी मात्र आंदोलक बाहेरचे होते असं सांगत कोणावरही कारवाई होणार नाही असं मंत्री महोदयांनी म्हटलं। शिवाय हाती शस्त्र घेऊ अशी भाषा करणाऱ्या जैन मुलींवरही कुठली कारवाई झालेली नाही। मात्र एकीकडे जैन समाजासाठी पोलिसांची बोटचेपी भूमिका आणि दुसरीकडे मराठी आंदोलकांना मात्र सर्रास उचलून व्हॅनमध्ये टाकले जात असल्याची ही आजची भूमिका। त्यामुळे पोलीस आणि सरकारची ही दुटप्पी भूमिका पाहायला मिळाली। इतकंच नव्हे तर ही बोटचेपी भूमिका कशासाठी, वाद नेमका कशासाठी निर्माण झालेला आहे आणि त्याला धर्माचं रूपांतर का दिलं जातंय अशा स्वरूपाचे सवाल विचारले गेले। अनेक महिला त्या ठिकाणी जमल्या। त्यांनी हाती शस्त्र घेतलेली होती। न्यायालयाच्या नियमांचं उल्लंघन केलं जात होतं। त्यांना एकालाही पोलिसांनी पकडलं नाही।